हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. महफिलचा हा दुसरा भाग आहे. या कार्यक्रमाची कॉन्सेप्टच इतकी छान आहे की कविता आणि गप्पा असा एक इन्फॉर्मल कार्यक्रम आपण करतोय. थँक्स टू चैतन्य दादा की त्यांनी ही कॉन्सेप्ट मांडली आहे. आणि आज मला खूप आनंद होतोय कारण आज जागतिक कविता दिवस आहे आणि आजच मी हा व्हिडिओ शूट करते आहे. मला वाटतं एखादी कविता चांगली किंवा वाईट हे व्यक्तिसापेक्ष आहे. संदीप खरे म्हणतो ना की कवीचे आयुष्य सोपे असते यासाठी की एक जरी अस्सल कविता लिहिली तरी मरायची मुभा असते त्याला. पण कवीचे आयुष्य अवघड असते यासाठी की शेवटपर्यंत असे काही लिहिल्याची खात्रीच नसते त्याला. तरीही मला असं वाटतं की एखादी कविता वाचल्यानंतर त्या कवितेतली एखादी ओळ, एखादा शब्द, इवन त्या कवितेचा मूड किंवा कवितेमधून तयार होणारे व्हिज्युअल्स किंवा अगदी ज्याला आपण बिटवीन द लाईन्स म्हणतो ती एक गंमत असते. यातलं काही जरी कविता वाचल्यानंतर आपल्यापाशी मागे उरत असेल तर ती कविता चांगली आहे असं मला वाटतं. आज मी आत्ता माझ्याकडे असणाऱ्या काही कवितांमधल्या कविता तुमच्यासोबत शेअर करते आहे. पहिली कविता माझ्याकडे आहे इंदिरा संतांची. रंगबावरी या त्यांच्या काव्यसंग्रहातली ही कविता आहे. इंदिराबाई असं लिहितात, पत्र लिही पण नको पाठवू, पत्र लिही पण नको पाठवू, शाई मधुनी काजळ गहिरे. पत्र लिही पण नको पाठवू, शाई मधुनी काजळ गहिरे, लिपी रेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे. चढण लाडकी भुवई मधली, चढण लाडकी भुवई मधली, नको पाठवू वेलांटीतून, नको पाठवू तीळ गालीचा पूर्ण विरामाच्या बिंदूतून. नको पाठवू अक्षरातुनी शब्दामधले अधीरे स्पंदन, नको पाठवू अक्षरातुनी शब्दामधले अधीरे स्पंदन, कागदातुनी नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण. नको पाठवू वीज सुवासिक, नको पाठवू वीज सुवासिक, उलगडणारी घडी घडीतून, नको पाठवू असे कितीदा सांगितले मी तू हट्टीपण. पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते, पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते, आणि पत्र पुढचे त्यानंतर पण वाचायाचे राहून जाते. तर हे सगळं असं आहे. आत्ता मला गदिमांच्या जोगिया या कवितेची फार आठवण येते. अत्यंत सुंदर कविता आहे जोगिया. अनफॉर्च्युनेटली आत्ता माझ्याकडे ते पुस्तक नाही आहे, नाहीतर मी ती नक्कीच वाचली असती. मला वाटतं कविता ही आपल्या आसपासच असते. त्यासाठी मुद्दाम कुठेतरी जाऊन काहीतरी शोधून मग ते मांडायला पाहिजे असं काही नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, जगण्यातल्या वेगवेगळ्या अनुभवातून जे उमटतं तेच कवितेचं एक्सप्रेशन असतं. रिदम आपल्याला लहानपणापासून आपण पाहिलेला असतो, ऐकलेला असतो. आपण जन्मल्यापासून आपल्या कानावर वेगवेगळी गाणी पडत असतात. अगदी वेगवेगळ्या आरत्या, स्तोत्र, मंत्र या सगळ्याला एक लय असते, एक ताल असतो. हे सतत आपल्या कानावर पडत असतं. आपण तुकोबा ज्ञानोबांच्या ओव्या ऐकलेल्या असतात, अभंग ऐकलेले असतात. हा खरं तर एक खूप मोठा खजिना आहे आपल्याकडे, आणि ज्यातला आपण जितकं ग्रास्प करू शकू, जितकं समजून घेऊ तितकं आपण अधिकाधिक समृद्ध होत जाणार आहोत. आता तुकोबांवरून मला आठवलं, आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की तुकारामांची गाथा नदीमध्ये बुडवली होती आणि काही काळानंतर ती तरुण वरती आली. आणि तुकोबांची जी बायको होती ती विठ्ठलाचा फार रागराग करायची, कारण तुकोबांचं काही संसाराकडे लक्ष नाही, घरादाराकडे लक्ष नाही. ते कायम विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेलेले होते. म्हणून त्यांची बायको, तिची खूप चिडचिड व्हायची. पण कुठेतरी ना तिलासुद्धा आतून तुकोबांचं महत्त्व किंवा त्यांच्या भक्तीतली ती ताकद ही जाणवली असेल. याचीच एक फार गोड कविता आहे, आरती सुरंगलीकरांची ही कविता आहे.
त्याचं नाव आहे अनोखी श्रद्धा. अभंगाचे कागद तुकाराम वाळवीत बसले. अभंगाचे कागद तुकाराम वाळवीत बसले. त्यातले 2 कागद त्यांना कमी दिसले. कुठं बरं गेले असावेत म्हणून त्यांनी बायकोला विचारले. तर म्हणाली, वय म्या कनवटीला लावल्यात. तुकारामांना कळे ना, रडावे की हसावे. या निरक्षर बाईला कागदांचे काय असावे. त्यावर म्हणाली, रोज मले पाणी आणाया हिरीवर जावं लागते. रोज मले पाणी आणाया हिरीवर जावं लागते. घसरून पडली म्हणजे बाप्पा मले भेव लागते. आणि चुकून माकून पडलीच तर ह्यो कागद धरून ठेवीन. अभंगावानी तरून जाईन. असं कसं बुडन, म्या अभंगावानी तरून जाईन. खूप गोड आणि गमतीशीर कविता ही. वैभव जोशी आजच्या पिढीचा अत्यंत प्रसिद्ध आणि सगळ्यांचा लाडका कवी आहे. त्याची एक कविता घेते. कवितेचं नाव आहे एक कवितेची ओळ. एक कवितेची ओळ जरा हट्टी पण निरागस. एक कवितेची ओळ जरा हट्टी पण निरागस. तिन्ही सांज झाली तरी अजून आली नाही घरी. एक कवितेची ओळ जरा हट्टी पण निरागस. तिन्ही सांज झाली तरी अजून आली नाही घरी. सकाळी नेहमीच्या वेळेला इतर ओळींना म्हणून भेटायला बाहेर पडलेली पोरसवदा ओळ कुठे असेल, कशी असेल, मनात उठलंय अभद्र शंकांचं मोहोळ. पण एक कवितेची ओळ जरा हट्टी पण निरागस. तिन्ही सांज झाली तरी अजून आली नाही घरी. नेहमीच्या सगळ्या जागी शोधून झालं. नेहमीच्या सगळ्या जागी शोधून झालं. घर म्हणू नका, दार म्हणू नका, जवळचं तिचं ते आवडतं देऊळ म्हणू नका, त्याच्या पलीकडे बाग, त्यातलं तिचं आवडतं प्राजक्ताचं झाड, की कोण जाणे मला घाबरवायला म्हणून लपून बसलीये माणसांच्याच आड. एक कवितेची ओळ जरा हट्टी पण निरागस. तिन्ही सांज झाली तरी अजून आलीच नाही घरी. दिवसमान हे असं आणि हे असं अजाणवय. दिवसमान हे असं आणि हे असं अजाणवय. चाल चुकली असेल का की अंगात भिनली असेल लय. सुटत चाललाय धीर आणि आटत चाललंय उसणं धाडस. सुटत चाललाय धीर आणि आटत चाललंय उसणं धाडस. कोण जाणे कुठल्या वळणावर वाट चुकलंय माझं पाडस. एक कवितेची ओळ जरा हट्टी पण निरागस. तिन्ही सांज झाली तरी अजून आलीच नाही घरी. आता काही क्षणात झाकोळेल. आता काही क्षणात झाकोळेल. अवघं रान होईल काळं मिट्ट. कानावर किंकाळ्या येतील साधं जरी झालं खुट्ट. काय करू, काय करू एखाद्या भुकेल्या मौनाला गवसली तर. काय करू एखाद्या भुकेल्या मौनाला गवसली तर. आणि कसा सांगू हक्क उद्या बाजारात दिसली तर. एक कवितेची ओळ जरा हट्टी पण निरागस. तिन्ही सांज झाली तरी अजून आलेच नाही घरी. वाह दादा, कमाल लिहिलंय. थोडा मूड चेंज करूयात आता. मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी अरुणा ढेरेंचं एक पुस्तक वाचलं, कृष्ण किनारा. फार सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकात त्यांचे विचार, त्यामागची भूमिका, ती मांडण्याची पद्धत आणि भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व हे अत्यंत सुंदर आहे. ज्यांना कोणाला मिळेल त्यांनी नक्की वाचा कृष्ण किनारा. खरं तर अरुणाताईंचं साहित्य मी फारसं वाचलं नव्हतं, पण आता मी वाचायला सुरुवात केली आहे. त्यांची एक कविता मध्यंतरी माझ्या वाचनात आली. त्याचं नाव आहे मित्रा. आपण सगळ्यांनी मित्रमैत्रिणींबद्दलची, मित्रांवरची, मैत्रीवरची खूप गाणी ऐकली आहेत, कविता ऐकल्या आहेत, शेरोशायरी ऐकली आहे. पण ही एक कविता अशी आहे ज्याला थोडं वेगळं डायमेन्शन आहे. मित्रा. ऐक ना,
मला दिसते नुसते चमचमते अपरंपार आभाळ. मला दिसते नुसते चमचमते अपरंपार आभाळ. अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ. बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र पण मधुर तिथल्या वाऱ्याचा वावर आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही. कितीदा पाहिलंय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही. आज तुला हे का सांगावंसं वाटलं कळत नाही. आज तुला हे का सांगावंसं वाटलं कळत नाही. पण थांब, घाई करू नकोस. अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नये. आता हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील. समजशील जर शब्दांच्या मधल्या अंतरात धपापतंय माझं काळीज. समजशील जर शब्दांच्या मधल्या अंतरात धपापतंय माझं काळीज. तर मग तू कोण असशील. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. हाती देशील तर पती असशील. आणि चालशील जर माझ्यासोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे. समजून हेही की ते हाती येईल न येईल. ते हाती येईल न येईल पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे आणि माझा विश्वास की माझे मलाच लढता येईल. तर मग तू कोण असशील. मित्र असशील माझ्या मित्रा. मित्र असशील. खरं तर इतक्या सुंदर सुंदर कविता आणि इतकं विपुल साहित्य आहे आपल्याकडे. ते खरंच वाचायला आणि समजून घ्यायला वेळ कमी पडेल. अजूनही काही कविता शेअर करायला मला आवडलं असतं, पण वेळेअभावी आत्ता थोडं थांबावं लागेल. महफिलच्या तिसऱ्या भागातही तुम्हाला नक्कीच काहीतरी छान ऐकायला मिळेल अशी आशा करते. तोपर्यंत सगळ्यांनी खूप छान छान काहीतरी वाचत राहा, ऐकत राहा, पाहत राहा आणि एकमेकांसोबत शेअर करत राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद.